ऑपरेशन सिंदूरनं पाक बिथरला। पाकचे सीमा भागामध्ये क्षेपणास्त्र हल्ले, भारताचा घाव, नापाक इरादा भुईसपाट। ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तान चांगलाच बिथरलाय, तर पाकनं सीमा भागात क्षेपणास्त्राचे हल्ले करत पुन्हा एकदा नापाक कृत्य केलाय। मात्र शक्तिशाली भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकचे हे इरादे भुईसपाट केले आहेत। पाकिस्ताननं मध्यरात्री अमृतसरच्या दिशेनं डागलेलं मिसाईल भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हवेतच नष्ट केलं। भारत में स्थित कई सैन्य ठिकानों को जैसे कि अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपुर, भटिंडा, चंडीगढ़, नाल, फलौदी, उत्तरलाई और भुज पर ड्रोन और मिसाइलों से हमला करने का प्रयास किया। इन हमलों को इंटीग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड और वायु रक्षा प्रणालियों द्वारा निष्क्रिय कर दिया गया। दृश्य पहा, हा पुरावा आहे भयभीत झालेल्या पाकच्या नापाक इरादा धुळीत मिळवल्याचा। पंजाबच्या जेठवाल, पंधेर खुर्द, मक्खनविंडी आणि दुधाला गावात भारतानं पाकिस्तानी मिसाईल नष्ट केले। भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला असा घेतला ज्याचा पाकिस्ताननं स्वप्नातही विचार केला नव्हता। भारतीय हवाई दलानं पाकिस्तानी दहशतवाद्यांना घरात घुसून ठोकलाय, त्यामुळे दळभद्री पाकचा थैथयाट सुरू झालाय। एवढंच नाही तर भारताच्या शहरांवर मिसाईल हल्ल्याचा अपयशी प्रयत्नही केलाय। तर जम्मू काश्मीरच्या सीमा भागात बेछूट गोळीबार करण्यात आला। या हल्ल्याला भारतानं तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं। पूंछ आणि तंगधार नियंत्रण रेषेजवळील गावं लक्ष्य, कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूरमध्ये गोळीबार। पाकच्या हल्ल्यात 4 लहान मुलांसह 100 ठार। पाकच्या हल्ल्यात लान्स नायक दिनेश कुमार शहीद। पाकच्या हल्ल्याला भारतीय जवानांचं जोरदार प्रत्युत्तर। भारतानं पाकच्या नांग्या ठेचल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे। मात्र आता वेळ झाली आहे त्यांचा कायमस्वरूपी सफाया करण्याची, जेणेकरून भविष्यात भारताकडे वाकडी नजर करून बघण्याची पाकड्यांची हिम्मतच होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।